बालाघाटाच्या कुशीमध्ये जन्म घेऊन हिमालयाला गवसणी घालणारा माणूस म्हणून डॉक्टर नारायणराव सोळुंके यांची ओळख सर्वत्र आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या मोहखेड या सुप्रसिद्ध गावामध्ये जन्म घेतलेले हे नारायणराव जेव्हा छोटे होते तेव्हा अभ्यासाकरता त्यांनी आईच्या मार्गदर्शनाखाली चांदणीच्या घड्याळाच्या मदतीने, कटाक्षाने, जिद्दीने आणि मेहनतीने खूप अभ्यास केला आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये आज सर्व दूरपर्यंत आनंदच पाहायला मिळतो आहे. वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक संचालक म्हणून यांनी केलेली प्रशासकीय सेवा अविस्मरणीय व अभिनंदनीय अशी आहे. सध्या रिटायरमेंट झाल्यानंतर ते शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करत आहेत. पत्नीच्या माध्यमातून आदर्श राजकारणही लोकांच्या आग्रहाखातर ते करत आहेत. म्हणून अशा या सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी ही विशेष मुलाखत न्यूज वन महाराष्ट्र या लोकप्रिय मराठी वाहिनीवरून आम्ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आज प्रसारित करत आहोत. नमस्कार. मुलाखतनामा या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही मुलाखत आयोजित केली आहे. माजलगाव तालुक्यातील मोहखेड या गावचे भूमिपुत्र, त्याचबरोबर माजी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर नारायणराव भाऊसाहेब सोळुंके या मुलाखतीच्या अनुषंगाने आपल्याला जाणून घ्यायचं आहे की एक शेतकऱ्याचं पोर, शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झालेले डॉक्टर नारायणराव सोळुंके हे कशा पद्धतीने घडले, त्यांनी शिक्षण कशा पद्धतीने घेतलं, डॉक्टर का व्हावं असं वाटलं आणि डॉक्टर झाल्यानंतर या ठिकाणी रुग्णांची सेवा कशी केली, समाजसेवा कशी केली आणि आत्ताचं त्यांचं काय आयुष्य आहे, या सर्व गोष्टींचा या आढावा घेण्यासाठी आमची टीम त्यांच्या माजलगाव निवासस्थानी दाखल झाली आहे. डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवातीला मला विचारायला आवडेल की माजलगाव तालुक्यातील मोहखेड हे आपलं गाव बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत कशा पद्धतीने या ठिकाणी आपण घडलात ते सांगा. माझं गाव बालाघाटच्या याच्यामध्ये मोहखेड छोटं गाव आहे, 1000 लोकसंख्येचं. त्या ठिकाणी वारकरी आणि शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि घरी वारकरी संप्रदायाचं वातावरण असल्यामुळं आणि शाळेमध्ये शिस्त असल्यामुळं तेव्हापासून शिक्षणाच्या दृष्टीने गोडी निर्माण झाली. आणि हे सुरुवातीचं जे होतं की आमच्या आईचं जे महत्त्वाचं योगदान होतं शिकविण्याच्या बाबतीमध्ये, की त्या काळामध्ये घडी नव्हती किंवा कंदील लाईटही नव्हत्या. कंदलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास करावा लागायचा आणि त्यावेळेस आम्ही माळावतावर झोपल्यानंतर आमचं घड्याळ म्हणजे चांदणी निघण्याचं. पहाटे 4 वाजता चांदणी निघायची आणि मग आई सकाळी दळण दळण्यासाठी उठायच्या आणि मग त्यांना आमचं सांगणं असायचं की ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस मला उठवायचं चांदणी निघायला, आणि तेच आमचं घड्याळ होतं. मग उठल्यानंतर जर चांदणीवर आलेली असेल तर आम्ही रडायचो. आई प्रेमाने एखाद्या झोप लागली असं तर उठवायचं नाही. चांदणी वर येणं म्हणजे वेळ पुढे सरकलेली आहे आणि वेळ पुढे सरकली म्हणजे अभ्यासाचा कमी वेळ मिळणार, म्हणून त्याच्यामुळं आम्ही रडायचो त्यावेळेस. डॉक्टर साहेब, मला विचार असं वाटतं की पहाटे चांदणी निघाली की आई उठवायची आणि मग कशा पद्धतीने या ठिकाणी याच चांदणीच्या साक्षीने आयुष्यामध्ये यशाचं चांदणं पसरत गेलं, म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी अभ्यासाची गोडी निर्माण झाली, एक कुशाग्र विद्यार्थी कसे बनलात ते सांगा. मग ती सुरुवातीपासून आईपासूनच बाळाकडून मिळालं शिक्षणाचं. आईचं शिक्षण नसताना देखील शिक्षणाविषयी जी त्यांची तळमळ होती, वडिलांचं जे स्वप्न होतं की मुलांना शिकून पुढे गेलं पाहिजे, परंतु खरे संस्कार जे आईनं सकाळी पहाटे उठून जे काही करायचे होते ते त्याच्याप्रमाणे शिक्षणाची गोडी निर्माण झाली. आणि मग ते शिक्षणाची गोडी वर्गामध्ये मी नेहमीच पाहायला राहायचो ना. त्याच्यानंतर पुढची शिक्षणाची आमच्या गावी फक्त 7वी पर्यंत शिक्षणाची सोय होती. पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला अंबाजोगाईला जावं लागलं. मग अंबाजोगाईला गेल्यानंतर योगेश्वरी शाळेमध्ये आमचं पहिलं ऍडमिशन तिथं झालं. डॉक्टर साहेब, निश्चितपणे या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीच्या यशामागे त्याची आई असते, वडील असतात, समाज असतो आणि
अगदी एका लहानशा खेड्यामध्ये की ज्या ठिकाणी जास्त शिक्षणाचा प्रसार सुद्धा झालेला नव्हता, अशा मोहखेड या गावामध्ये आपण लहानाचे मोठे झालात आणि एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आईमुळे वडिलांमुळे आपल्याला घडता आलं. पण आजही या ठिकाणी जसं तुम्ही सांगितलं की पहाटे चालणी निघायची आणि मग आम्ही अभ्यासाला बसायचो, तर आजही चालणी निघते, आजही तुम्ही पहाटे उठतात, परंतु पहाटे उठवणारी आईच नाही. आज आईच्या आठवणीत रमताना नेमकं काय आठवतं? आई 4 वाजले, आजही पहाटे 4ला उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ही सवय कुणी लावली तर आईने लावली. आणि आईचं ते प्रेम आणि आईच्या प्रेमाच्या शिदोरीच्या ह्याच्यावर आम्ही पुढे जात राहिलो. आईचं काय नाव होतं तुमच्या? आईचं नाव होतं सुभद्राबाई. निश्चितच या ठिकाणी आईमुळे आज तुम्हाला या ठिकाणी फार मोठ्या पदापर्यंत मजल मारता आली आहे की नाही? आईनं जे काही त्यावेळेस सवय लावली, आईच्या ह्याच्यामुळे जी काही सवय लागली ती आज मी 70 वर्षाचा झाला देखील 4 वाजता उठण्याची जी सवय आहे तेव्हा लागलेली चालणी, आज घड्याळ, पण त्यावेळेस चालणी होती, चालणीच आमचं घड्याळ होतं. आणि आजही, आज मी 70 वर्ष झालं तरी आज 4ला उठण्याची तेव्हापासूनची जी सवय आईनं लावलेली आहे ती माझा आजपर्यंत माझ्या ह्याच्यामध्ये आहे. चांदणीच्या साक्षीने सुरू झालेला प्रवास आज आयुष्यामध्ये यशाचे 4 चांद लागले तुमच्या, आहे की नाही? अंबाजोगाई इथे आल्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण होतं, कोणाचं मार्गदर्शन भेटलं, काय सांगा? नाही, अंबाजोगाईला आल्यानंतर तर त्यावेळेस मराठवाड्यामध्ये योगेश्वरी विद्यालयाचं आणि योगेश्वरी महाविद्यालयाचा नाव फार मोठा होता. त्या ठिकाणी आम्हाला योगेश्वरीमध्येच जायचं शिकण्यासाठी. हे आम्ही ज्यावेळेस गाव सोडलं त्याच वेळेस झालो. आणि त्या योगेश्वरीमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर आम्हाला गोटे गुरुजीसारखे आम्हाला आमचं नशीब की गोटे गुरुजीसारखे शिस्तप्रिय आणि अभ्यास करून घेणारे, वक्तशीरपणाचं महत्त्व सांगणारे, समाजसेवेचं महत्त्व सांगणारे, आणि आपण तेव्हापासून समाजासाठी काहीतरी केलंच पाहिजे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, शिकून नुसतं हे करू नका तर समाजासाठी तुम्ही उतराय झालं पाहिजे, अशा प्रकारचं जी काही आदर्श आम्हाला गोटे गुरुजींना आणि इतर शिक्षकांना दिले बरं का, तो आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत त्याचा प्रभाव कायम आहे. अंबाजोगाई इथे आल्यानंतर निश्चितपणे चांगले गुरुजी भेटले आणि चांगल्या गुरुजीमुळेच या ठिकाणी आपण घडलात. तर गोटे गुरुजींच्या आठवणी सांगा, म्हणजे कसे होते तुमचे गुरुजी? गोटे गुरुजी म्हणजे फार शिस्तप्रिय आणि अभ्यास, जे होमवर्क आहे ते झालेलंच पाहिजे. ते आल्यानंतर पाहणार कुठं होमवर्क कमी जास्त काही केलेलं असेल तर ते होणार नाही. एक वेळेस तर आम्ही फार महत्त्वाचं म्हणजे वडिलाबरोबर हट्टानं गावी आलो, 2 दिवस सुट्टी न घेता गैरहजर होतो. तर गोटे गुरुजींना आल्यानंतर पहिले 2 दिवस कुठं होतास आणि तू का, आम्ही खोटं सांगितलं त्यांना की कुणीतरी आजारी होतं. अरे म्हणले तसले बहाणे सांगू नको, खरं सांग. मग आम्ही खरंच सांगितलं की कुणी आजारी नव्हतं, काय नव्हतं, फक्त आम्हाला असंच मागे लागून गेलो. हे चुकीचं आहे, तू असं करणं बरोबर नाही. आज तुला शिक्षा की दिवसभर तू बेंचवर उभं राहिलं पाहिजे आणि जे आहे त्याच्याप्रमाणे पुढच्या ह्याच्यामध्ये प्रगती दिसली पाहिजे. गोटे गुरुजीमुळे आयुष्याला खरं आकार आला आहे, आकार बिलकुल शिस्त आणि बाकीचं जे आहे ना वक्तशीरपणा जो आहे ना तिथून शिकलो होतो आम्ही गोटे गुरुजी. तुमचे वडील या ठिकाणी एक शेतकरी आहे की नाही, तर वडिलांनी पाहिलेलं स्वप्न की माझा नारायण डॉक्टर व्हावा आणि हे स्वप्न सत्यामध्ये उतरलं. मला वाटतं की वडिलांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्येकच मुलगा सत्यामध्ये उतरलं असं नाही, पण जेव्हा हे स्वप्न सत्यामध्ये उतरलं काय सांगाल नेमकं? नाही, ज्यावेळेस वडिलांना जाते वेळेस की आपला नारायण डॉक्टर झाला पाहिजे बरं का, तू डॉक्टर साठी प्रयत्न कर, झालंच पाहिजे असं हट्ट नव्हता, ते फार विचारी होते बरं का. ते म्हणले तू माझी अशी इच्छा आहे की तू डॉक्टर व्हावे हा. आणि ते जे स्वप्न होतं ते इथं गोटे गुरुजी शिस्तप्रिय आणि आमचं जे ध्येय होतं आणि आईचंही जे स्वप्न होतं की आपल्या नारायण डॉक्टर झालं पाहिजे, तर त्या दृष्टीने ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही अभ्यास जे आहे की अत्यंत झाडाखाली बसून अभ्यास वगैरे देखील अभ्यास आम्ही केला आणि त्याचं फळ म्हणजे आम्हाला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि आम्ही डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर पहिली जी अपॉइंटमेंट असते ती कुठं होती आणि काय सांगाल तो अनुभव? डॉक्टर झाल्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू होण्यासाठी ऑर्डर मला मिळाली साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये? हा, हे होतं ठाणे जिल्ह्यामध्ये साखरशेत, म्हणजे आदिवासी भाग. आधी सुरुवातीला साखरशेत म्हणल्यानंतर आपले साखरच दिसायली म्हणजे अत्यंत चांगलं ठिकाण असेल अशी आमची भावना होती.
परंतु रुजू व्हायला गेल्यानंतर आमचे DHO साहेब जे त्यावेळेस होते ते म्हणले तुम्हाला तिथं पोहोचून जायची सोय करतो. मामा धक्का बसला. आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस तो पूर्णपणे आदिवासी भाग होता. पूर्ण आदिवासी, अत्यंत म्हणजे गोरगरीब, त्याच्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे त्या सगळ्या व्यसनाधीन, बाकी सगळ्या त्यांच्या झालेल्या सर्व आहे. त्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर की आम्हाला त्याचं एक चॅलेंज वाटलं की अशा ठिकाणी त्यांची भाषा थोडी वेगळी होती, आपली भाषा वेगळी होती, आपलं वातावरण वेगळं, तिकडं वातावरण वेगळं, आपल्याकडे आहार वेगळा, तिकडला थोडाफार बदल. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं की या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं काम करायचं त्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी देखील आम्ही उत्कृष्टपणे तिथल्या लोकांना आरोग्य शिक्षण देऊन त्यांच्या वाईट सवयीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. आणि तिथं त्या सेवा करताना उलट आम्हाला जास्त आनंद झाला की आपण अशा ठिकाणी की आमचं नशीब आहे की अशा हॉट ठिकाणी देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील चांगल्या पद्धतीने सेवा देण्याच्या दृष्टीनं आपली जी मानसिकता तयार व्हायला पाहिजे ती माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये मिळाली. त्या ठिकाणी जे लोकांचं प्रेम लाभलं किंवा त्या लोकांची तुम्ही जी सेवा केली, तर काय सांगाल नेमकं की अगदी परिस्थिती पूर्ण प्रतिकूल होती, म्हणजे अनुकूल काहीच नव्हतं, पण तरीही तुम्ही टिकलात, तुम्ही त्या ठिकाणी लोकांना सर्व्हिस दिली, म्हणजे असं कधी असा वाईट वगैरे असं काही अनुभव आला नाही का? नाही, त्या लोकांचं ते फार अत्यंत गरीब असायचे. अगदी ते आपण जर त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं, लँग्वेजचा थोडा जरी प्रॉब्लेम होता तरी त्यांना महत्त्वाच्या गोष्टी समजत होत्या ना. आणि आपल्याला 4 वेळेस आपल्याला स्टाफ होताच ना, त्या भागामध्ये काम करणारा आपला स्टाफही मदत दिला होता ना. परंतु त्या ठिकाणी काम करताना खरोखर आनंद झाला. आणि त्या लोकांना देखील आमच्याविषयी ज्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रीटमेंट करत होतो किंवा बाकीचा औषधोपचार करायचा, त्याच्यामुळे त्यांच्यावर देखील जी एक समाधानाची भावना त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसत होती, त्या आनंदामध्ये आम्हाला आणखी काम करू वाटायचं. म्हणजे साखर शेत या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी साखर नव्हती, परंतु त्या लोकांमध्ये खरेपणा होता. आणि जो खरेपणा त्यांच्यामध्ये होता तोच खरेपणा तुमच्यातही होता. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला त्या कामाचा आनंद घेता आला. कारण दोन्ही एका विचाराची माणसं भेटली तर या ठिकाणी मला वाटतं की ते काम आणखी चांगलं होतं. की जेव्हा तुम्ही ठाण्यातनं बदली होऊन परत आपल्या जिल्ह्यामध्ये आलात, मला वाटतं सोनपेठ आणि सिरसाळा आहे, तर काय सांगाल नेमकं की परत या ठिकाणी सोनपेठ सिरसाळा या ठिकाणी आल्यानंतर कशा पद्धतीने एक वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही लोकांची सेवा केली, सर्व्हिस दिली, ते सांगा. ठाणे जिल्ह्यातून माझी बदली सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. तर सोनपेठला देखील त्यावेळेस जी काही परिस्थिती होती नाही का, आमच्या मातृभूमीला खेटूनच सोनपेठ भाग असल्यामुळं तर तिथेही सेवा केली. आणि त्या ठिकाणी एक जो प्रकर्षानं की जसं माझ्या ह्याच्यामध्ये टर्निंग पॉईंट तिथं मिळाला की आम्ही एक ट्युबरक्युलोसिसचा कॅम्प, स्त्री शस्त्रक्रियेचं शिबिर आयोजित केलेलं होतं. आणि ते शिबिर आयोजित केलेलं असताना आम्ही सर्जनची वाट पाहत होतो. आमच्या 10 केसेस ट्युबरक्युलोसिसच्या तयार होत्या. आणि सकाळी 10ला येणारा सर्जन 1 वाजला तरी आलाच नाही. मग त्या पेशंटचे सासू सासरे माझ्याकडे आले की ते म्हणले ऑपरेशन का सुरू होत नाही, सकाळी 10ला होणार होतं, बाया उपाशी, 1 वाजला तरी ऑपरेशन का सुरू होत नाही. तर मी त्यांना सांगितलं की डॉक्टर येत आहेत ऑपरेशन करण्यासाठी. तर त्या जे नातेवाईक होते त्यांचा प्रश्न मला असा होता की डॉक्टर येत आहे तर तुम्ही कोण आहात. तर मला ते अंतर्मुख करणारा मला प्रश्न वाटला. एक खेडूत माणूस आहे, शिक्षण कमी आहे, आणि त्यानं माझ्या मार्गावरच बोट ठेवलं की तुम्ही MBBS असून तुम्ही ऑपरेशन करू शकत नाही तर तुम्ही कसले डॉक्टर आहेत. तर त्या ठिकाणी मला ते काम झाल्यानंतर मी अगोदर आमच्या जिल्ह्याला गेलो, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला भेटून मी अगोदर ट्युबॅक्टॉमी ट्रेनिंगसाठी गेलो. आणि ट्युबॅक्टॉमी ट्रेन होऊन आल्यानंतर मी सोनपेठमध्ये पहिला शिबिर आयोजित केलं. आणि त्या शिबिरात आयोजित केल्यानंतर ज्या माणसानं मला याला प्रवृत्त केलेलं होतं, ज्यांच्यामुळं मी सर्जन झालो, त्यांना देखील मी बोलवलं. आणि कॅम्पच्या त्या ठिकाणी कॅम्प झाल्यानंतर त्यांचं मी दर्शन घेतलं की हे जे मी खरा डॉक्टर झालो की आज जे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर झालो फक्त तुमच्यामुळं झालो. आई वडिलाच्या शिकवणीमुळं, आई वडिलाच्या इच्छेमुळं, आई वडिलाच्या सर्व गोष्टीमुळं गोटे गुरुजीसारखे चांगले शिक्षक मिळाले, मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण झालं. परंतु त्याच तुडीचा
की हा जो पेशंटचा नातेवाईक आहे तो माझा खरा गुरु झाला, की ज्यानं मी खरा डॉक्टर झालो. डॉक्टरची ओळख काय, सर्जरी झाल्याशिवाय त्याला डॉक्टर नाही ना. औषध तर कंपाऊंडर बी देतो, कुणी देतो, डॉक्टर कुणाला म्हणायचं. आणि तसा डॉक्टर होण्यासाठी खरा माझा गुरु नंतरच्या लाईफ मधला तोच झाला. म्हणजे MBBS झालात, वैद्यकीय अधिकारी झाला त्यानंतर, आणि एका खेडूत व्यक्तीने तुम्हाला विचारलं की तुम्ही डॉक्टर म्हणजे तुम्ही कोण आहात, आणि मग तुमच्यातला मला वाटतं खरा डॉक्टर झाला. ऑपरेशन येत नाही आपल्याला, तर मग ऑपरेशन खऱ्या अर्थानं आयुष्याचं तुम्ही ऑपरेशन हाती घेतलं की आपल्याला जमलं पाहिजे, जमलंच पाहिजे. आणि निश्चितपणे जेव्हा असं कोणी भेटतं अशी व्यक्ती म्हणजे गुरुसारखी असते की जी आपल्या आयुष्याला आकार देते. एक वैद्यकीय अधिकारी ते सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हा आपला प्रवास आहे. काय सांगाल, कारण हा प्रवास सहज नाही आहे, खडतर आहे. कारण त्यासाठी लागणारं ज्ञान, नॉलेज हे आपण मिळवलेलं असतं, रात्रंदिवस मेहनत केली असते. काय सांगाल या पूर्ण प्रवासाबद्दल? ज्यावेळेस मेडिकल ऑफिसर म्हणून मी सिरसाला काम करीत होतो त्यावेळेस त्या भागामध्ये मी खऱ्या अर्थानं सरकारी डॉक्टर नाही तर त्यांचा फॅमिली डॉक्टर, त्यांच्या घरचे सुखदुःख कोणती गोष्ट असली तर ते आपला सल्ला घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये एक आपण प्रत्येक कुटुंबाचा सदस्य आहोत ही जी भावना होती, आणि आपल्याला त्यांच्यासाठी केव्हाही कोणत्याही वेळेला आपण उपलब्ध आहोत ही जी आनंद भावना होती ती अवर्णनीय. त्याचा आनंद की त्या आनंदामध्ये की आपण एका क्षेत्रात आपण केलेलं आहे. जर आपलं क्षेत्र वाढलं तर आपण सर्व ठिकाणी ह्या मोठ्या प्रमाणात करू शकतो, एका पैशीमध्ये आपण केलेलं आहे. म्हणून आपल्या असं विचार झाला की आता आपण पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पाहिजे. म्हणून आम्ही DPH केलं, आणि DPH केल्यानंतर ज्यावेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी बीडमध्ये काम केलं, बीडमध्ये काम केल्यानंतर त्यावेळेचा एक अनुभव, त्यावेळेस आपल्या भारतातून प्लेग गेलेला होता, परंतु ज्यावेळेस भारतातून प्लेग गेलेला होता, परंतु माझा जिल्हा आरोग्य अधिकारीचा जो कालावधी होता इथला, त्यावेळेस इथं मामल्यामध्ये प्लेग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आणि प्लेग सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं ते एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज होतं की त्याच्यामध्ये की कोणतं गेलेलं आहे, काय करायचं आहे, एवढं प्रत्येक जण संभ्रमावस्थेत होता. पण तशा परिस्थितीमध्ये सर्व मीडिया, बाकीच्या सर्व गोष्टी, वार्ताहर, हे ते सगळ्या गोष्टी क्लिअरिटी वरिष्ठ पातळीवर देखील काहीच नव्हती. पण अशा परिस्थितीत काम करताना बरं का ज्या काही आनंद आहे, टीमवर्क, आमचे जे सर्व मेडिकल ऑफिसर आम्ही तयार केलेले होते सगळे त्या पद्धतीनं सगळी आमची टीम होती, आणि त्याच्यातून आम्ही त्या पद्धतीनं त्या परिस्थितीमध्ये मात केली. इव्हन त्याच काळामध्ये आपल्या शेजारी किल्लारीला ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस रात्री 1-2 वाजता होते, आमचे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार म्हणून होते. तर त्यांनी हे केलं की आपल्याला टीम घेऊन जायचं आहे. रात्री 2 वाजल्यानंतर आम्ही टीम तयार केली. सकाळी 6 वाजता आम्ही किल्लारीमध्ये आमच्या पथकासहित होतो. ते एक वेगळा आनंद आहे की त्या परिस्थिती पाहताना त्या ठिकाणी एकदम दुसरं मेडिकल एड घ्यायच्या अगोदर आमची पहिली टीम होती, आणि तिथं मदत करताना अशा परिस्थितीमध्ये जो आनंद होता तो वेगळा होता. आणि याच पद्धतीनं जे काही असिस्टंट डायरेक्टर वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करताना वेगळं क्षेत्र झालं, परंतु आम्ही केव्हाही आमची जी काही टीम असेल, जिल्ह्याची असेल, विभागाची असेल, राज्यस्तरीय असेल, तरी त्या ठिकाणी देखील त्यांच्यामध्ये ह्याच भावना निर्माण करून की परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीनं आम्ही काम करीत गेलो. आणि आमच्या सुदैवानं मला सगळी टीम, मी जे काही आहे त्यांना मोटिवेट करून चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी प्रवृत्त करून आम्ही यशस्वी होत गेलो. जेव्हा वैद्यकीय सेवेत होतात अगदी 24 तास या ठिकाणी आपण रुग्णांची सेवा केली, आणि सेवा अशी केली की मेवा मिळावा ही अपेक्षा नव्हती, तर सेवा करत करत तुम्ही या ठिकाणी रुग्णांचे सेवक झालात. अगदी दिवस नाही पाहिला, रात्र नाही पाहिली, आणि आलेला पेशंट त्या व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे, तिथपर्यंत आपल्याला जायचंच आहे असं डोक्यात ठेवून तुम्ही ते काम करायचं, आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुम्ही गेलात. खरं तर अगदी हे सगळं सुरू असताना अनेक प्रसंग झाले, अनेक आठवणी आहेत त्या. काय सांगा, म्हणजे की जिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं तिथेही तुम्ही गेलात, असा एखादा प्रसंग सांगा. म्हणजे गाव अगदी रिमोट आहे, किंवा अगदी अडीअडचणी आहेत, पूर आलेला असेल, किंवा जाणं अशक्यच आहे, पण तरीही तुम्ही तिथपर्यंत गेलात, जायचं धाडस केलं, आणि त्या पेशंटचा जीव वाचवला, असा एखादा प्रसंग. आता ज्यावेळेस मी पवनेर PHCला होतो, मेडिकल ऑफिसर म्हणून ज्यावेळेस होतो, त्यावेळेस तिथं कोणत्या प्रकारचे रस्ते त्या काळात नव्हते. अत्यंत चिखलाचा रस्ता, गोदावरीचा काठ असल्यामुळं
पायी देखील चढणं मुश्किल होतं. अशा परिस्थितीमध्ये 2 माणसं माझ्याकडे आले की आमची मुलगी अडवलेली आहे बाळंतपणासाठी आणि तुम्हाला यावं लागतं. तर मी त्यांना म्हणलं कसं यायचं, तर पायी चालता येत नाही, गाडी चालत नाही, घोडं चालत नाही, कसं यायचं. तर त्यांनी मला हे केलं की आमची एक आहे की म्हशीवर येता येते आणि मग त्यांनी ती म्हैस आणली. मी म्हणलं काही हरकत नाही म्हशीवर. इतका मोठा अधिकारी एक उच्च शिक्षित आहे नाही आणि चॅलेंज काय होतं की जायचं तिथपर्यंत आणि जाण्यासाठी फक्त एकच वाहन होतं ते म्हणजे म्हैस होती. मग काय मग म्हशीवर बसून मी तिथं गेलो. बर ती अडवलेली बाई होती, तिला इंजेक्शन दिलं, तिची सुखरूप बाळंतपण झालं आणि ते बाळंतपण झाल्यानंतर त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर त्या म्हशीवर जाण्याचा जो मार्ग होता तो रस्त्यावर नव्हता का पाण्यात नव्हता? मग तो सगळा चिखलातून एक म्हैस पाण्यातून पाय जायचा वर जायचा. त्या पद्धतीनं कसं तरी पकडून बसायचं ना, त्याला काही खोगीर नाही किंवा काय भीती वाटली नाही भीती, पण ते पेशंट वाचला पाहिजे ही जिद्द होती ना. पडण्याचं काय, पडणार बाजूला 2 माणसं होतेच ना, कळलं तरी असं हे करायचं ना. 2 बाजूनं 2 माणसं, त्यांचं नेहमीचं रुटीन होतं, ते आव्हान होतं. ते आव्हान होतं आणि तिथं जाऊन ती मदत करणे हे महत्वाचं आहे. म्हणून कोणती परिस्थिती ते महत्वाचं नाही, तर त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस बाळंतीण सुखरूप झाले आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावरला जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर आजही मला त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद जो आहे आजही मला दिसतो. आणि तो आनंद पाहूनच मी जे आहेत असे जे काही आनंदाचे क्षण आहेत ते पाहूनच माझे आतापर्यंत मला वाटतं की खेड्यामध्ये जिथं की जायला रस्ता नाही आणि म्हशीवर बसून पेशंट चेक करायचं, मला वाटतं हे आव्हान आता कोणी स्वीकारणार नाही करत आहे की नाही, कारण आता काळ बदलला आहे, तुमचा काळ वेगळा होता. साहेब मला अगदी विचारावं असं वाटतं की हे सगळं अगदी आरोग्य सेवा, रुग्णसेवा हे सगळं ते सुरू होतं, मग अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे राजकारणामध्ये सुद्धा आपण दाखल झाला, म्हणजे तुमच्या सौभाग्य होती, तुमचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. काय सांगाल नेमकं हे कशा पद्धतीने या ठिकाणी राजकीय अप्रत्यक्ष प्रवेश तुमचा झाला? ज्यावेळेस माझी त्या भागात सेवा होती त्याच वेळेस महिलांसाठी महिलांना जिल्हा परिषदमध्ये राखीव जागा द्यायच्या आणि त्यावेळेस माझी विशेष तर माझ्याबरोबर सर्व गोष्टी माझं आतापर्यंत काम करताना जे काही रात्र बेरात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मला साथ दिलेली आहे तिची देखील समाजसेवेची इच्छा होती. आणि त्यानं ह्या पद्धतीचं संधी उपलब्ध झाल्यानंतर त्या वेळेस मी बुलढाणा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी या पदावर काम करीत होतो. विशेष इथं उभा राहिल्यानंतर जिल्हा परिषदेला त्या निवडून आल्यानंतर की त्यांनी देखील माझ्यासारखं त्या लोकांमध्ये मदतीचा हात देणं, बाकीच्या सगळ्या योजना समजून सांगणं, लोकांच्या स्वच्छतेचा विषय, महिला असल्यामुळे आणखी महिलांमध्ये जागृती निर्माण करणं अगदी फार उत्कृष्टपणे त्यानं देखील काम केलेलं आहे. मी म्हणतो जसं आपलं शासकीय आहे त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातले जे आहे ते देखील क्षेत्र समाजाला पुढे आणायचं तर 2 चाक आहेत आपले, प्रशासकीय आणि राजकीय. आणि राजकारणामध्ये शिक्षित लोकांनी गेलंच पाहिजे. शिक्षित लेखानं चांगल्या पद्धतीनं जर केलं तर ते फार मोठं व्यासपीठ आहे निश्चितच. का त्या दृष्टीनं चांगल्या लोकांना देखील तिकडे जाणं आवश्यक आहे. रस्ता अवघड आहे परंतु रस्ता करून जाणं आवश्यक आहे. नारायण नारायण हरी ओम नमो नारायण. मला वाटतं की नारायणासारखे प्रसन्न अगदी लखलखीत आयुष्य जगल्यात. तर काय सांगाल नेमकं? मला वाटतं की आयुष्य सगळीच माणसं जगतात परंतु प्रसन्न मुद्रेने, प्रसन्न चेहऱ्याने आयुष्य जगणं फार कमी लोकांना जमतं. जे तुम्हाला जमलं, काय सांगाल? आता याच्यामध्ये की आपण समाजासाठी काहीतरी देणं आहे, समाजासाठी आपण देतो, याच्यात जो आनंद आहे दिल्याने होत आहे नाही बरं का. देण्यात जो आनंद आहे ते घेण्यात अजिबात नाही. म्हणून देण्यामध्ये आणि ह्या सेवा काय देतो आपण, आपल्याकडे जे तांत्रिक ज्ञान होतं त्याचा उपयोग, आपल्या हातामध्ये पावर होती त्याच्याप्रमाणे सर्व लोकांना त्या दिशेनं प्रवृत्त करणं आणि हे करते वेळेस की सुदैवानं परमेश्वरानं मला साथ दिली, माझ्या पत्नीनं साथ दिली, आईवडिलाचे संस्कार, त्याच्यामुळे जे काही स्वप्न मी पाहिलं होतं किंवा स्वप्न आईवडिलांनाच पाहिजे होतं, डॉक्टर फक्त करण्याचं होतं पण डॉक्टरनं देखील अशा चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे, याच्यात मी या सर्वांच्या ह्याच्यामुळे यशस्वी होऊ शकलो. मोहखेड सारख्या लहानशा गावातनं सुरू झालेला प्रवास, मी तर म्हणाल की बालाघाटच्या कुशीत न सुरू झालेला प्रवास आज हिमालयाच्या उंची एवढा झालेला आहे. ही उंची म्हणजे विचाराची आहे,
ही उंची आचरणाची आहे, ही उंची चारित्र्याची आहे आणि ही उंची आहे एका प्रामाणिक माणसाच्या सच्च्या प्रवासाची. काय सांगता? बरोबर. हे कर्तव्यच की आपलं जे ध्येय जे होतं, ध्येय प्रामाणिक असल्यामुळं ठेवल्यामुळं आणि त्या दृष्टीनं प्रामाणिकपणे वाटचाल केल्यामुळं की मी जे मोहकड गावातून प्रवास सुरू केलेला आहे, आज जी मी सेवानिवृत्त झालो, सेवानिवृत्त होऊन 10 वर्ष झालेले आहेत बरं का, तरी आज जो काही मी आत्मिक मला जो आनंद आहे, मला जो काही आज ज्या शिदोरीवर मी आजही पुढची वाटचाल करत आहे त्या गोष्टीवर, ह्या सगळं लोकांचे आशीर्वाद. आज तुम्ही रिटायरमेंट झाले आहे, अगदी हे दुसरं जे आयुष्य आहे, सेकंड इनिंग याला म्हणतो आपण, रिटायरमेंट नंतरचं आयुष्य, निवृत्तीनंतरचं आयुष्य, हेही तुम्ही अगदी प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने जगतायत. तर हे जगत असताना तुमचं कुटुंब आणि नेमकं काय करतात ते सांगा. पहिली इनिंग ज्यावेळेस मी सेवानिवृत्त झालो, त्यावेळेस मी सेवानिवृत्त हा शब्दच माझ्या डिक्शनरीत नाही. एक काम संपून दुसरं काम सुरू. शासकीय जी चौकटी होती ती सोडून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यपणे वेगळं काम करण्यासाठी मी मुक्त झालो. आणि मी आजपर्यंत कधीही भावना निर्माण केली नाही की मी सेवानिवृत्त आहे. उलट जानेवारी 2011ला सेवानिवृत्त झाल्यानंतर मी पूर्ण पर्यटन केलं, पूर्ण तीर्थाटन केलं. आम्ही आणि मिसेस 15-15 दिवस प्रत्येक तीर्थाला जाऊन जे आहेत आपले पंचमहाभूत असतील, पंचनामा असतील, बाकीचे सर्व कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत, इव्हन उज्जैनमध्ये 84 महादेव असो, कोणतं म्हणजे क्षेत्र आम्ही सोडलं नाही. त्याच्यात जे आहेत पूर्ण भारत भ्रमण झाल्यामुळं वेगवेगळे अनुभव आले. आणि हे सगळं करीत असताना, हे सगळं करून आल्यानंतर जे माझं स्वप्न होतं, जे पहिलं राहिलेलं होतं, जे नोकरीमध्ये मी पूर्णपणे करू शकलो नाही, करायचा मी प्रयत्न केला, परंतु त्याच्यापेक्षा हे डॉक्टरी कर्तव्य मला महत्त्वाचं होतं. म्हणून माझं प्रोजेक्ट जे शेतीमधले होते, फलोत्पादनाचे होते, ते माझे फेल झाले. परंतु मी निराश झालो नाही, कारण माझं ते टार्गेट होतं. आणि आजही मी माझ्या जो काय सेकंड इनिंगमधला माझं तीर्थाटन सर्व झाल्यानंतर जे माझं मूळ स्वप्न दुसरं जे होतं की शेतीमध्ये फलोत्पादनासारखा कार्यक्रम करणे, वृक्षारोपण करणे, हे जे प्रदूषण आहे त्याच्यावर हे करण्याच्या दृष्टीने हे करणे आणि वसुसंवर्धनाच्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे आहेत, म्हणून त्या दृष्टीनं मी वांगी या गावे मी ह्या दृष्टीनं सर्व प्रकारचे वृक्षारोपण मी केलेलं आहे. आज जवळपास माझ्या शेतामध्ये 18,000 वृक्ष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यात फळबागेचे आहेत, नुसते ह्याचे आहेत आणि याच्यामध्ये माझं उद्दिष्ट 25,000 वृक्ष रोपणाचं आहे. ते माझं पूर्ण होणार. आज मी शेतात गेल्यानंतर विविध प्रकारचे वृक्ष, विविध प्रकारचे पशुपक्षी आणि बाकीचं सगळं पाहिल्यानंतर मला जो आनंद आहे आणि माझं जे काही आहे हे पाहण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी येतात आणि माझं जे आहे की माझं पाहून शेतकऱ्यांना की पुढे गेलं पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी पेरूची बाग लावल्यानंतर ते पेरूचे रोपं घेऊन आम्हाला रोपं पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्यांनी मला केली. पण मी त्यांना सांगितलं जोपर्यंत मला त्याचे फळं पाहायला मिळत नाहीत, कसे येतात. मी रोपं आणले आंध्र प्रदेशमधून आणि त्याला खरोखरच केवढं प्रकारचं फळ येतं आहे, कशी चव आहे हे माहीत नाही. यावेळेस मी सॅम्पल त्याचं पाहितलं, सर्व गोष्टी सगळ्या गोष्टी ऐकल्या, त्यावेळेस त्या लोकांना सांगितलं की आता तुम्ही लावायला हरकत नाही. कारण त्याच्यामध्ये की लोकांना शेतकऱ्याचं जीवनस्तर उंचावण्यासाठी जे काही करता येणार ते माझं राहिलेलं जीवनाचं स्वप्न आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आहे प्रदूषण कमी झालं पाहिजे, वृक्षाची लागवड झाली पाहिजे, देशी गाईचं संगोपन झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून हे जे आहे रासायनिकचं जो प्रमाण शेतीमध्ये आहे ते कमी झालं पाहिजे. मी त्याच्यासाठी देशी गाईचं पालन करतोय, त्याच्यावरच माझी फळबाग आहे आणि त्याच्यातून लोक येतात सर्व पाहुणे आम्ही असंच करणार आहेत हे संदेश घेऊन जातात. हे पाहिल्यानंतर आनंद वाटतो. नेशरो साहेब या ठिकाणी माता, माती आणि गोमाता यांच्यावर ज्यांची श्रद्धा असते, जी माणसं माता, गोमाता आणि माती याचा सन्मान करतात, या ठिकाणी वंदन करतात, तीच माणसं वंदनीय होऊन बसतात. आता मला शेवटचं विचार असं वाटतं की जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता, जेव्हा तुम्ही कुठेतरी एकांतात विचार करता निवांतपणे वृक्षाखाली, नाही कुठेही समजा, तेव्हा सर्वात जास्त
कोणत्या व्यक्तीची आठवण येते आणि ती आठवण आल्यानंतर मनाची अवस्था काय झाली असते? ह्या सगळ्या ठिकाणी झाल्यानंतर पहिलीच आठवण आईची होती की आईचे त्यावेळेसचे संस्कार नसते, वडिलाचं स्वप्न नसतं आणि त्याच्यानंतर पुढच्या जीवनात जाऊन माझी पत्नी शारदा हिची जर साथ नसते तर माझा हा प्रवास जो आहे की जो मी पूर्ण समाधानी आहे तो मला शक्य नव्हता. डॉक्टर नारायणराव सोळंके यांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी आपल्यासमोर आहे, तर त्यांचंही मत आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ताई, तुमचंही स्वागत. आत्ताच या ठिकाणी आम्ही तुमचे पती डॉक्टर नारायणराव सोळंके यांची मुलाखत घेतली आहे. एक पत्नी म्हणून त्यांच्याबद्दल काय भावना, काय सांगाल? तुमचं नाव सांगा. माझं नाव शारदा नारायण सोळंके. काय सांगाल कशाबद्दल, म्हणजे कसे आहे तुमचे पती, काय सांगाल? माझे पती मी तर म्हणते माझ्यासारखं सौभाग्यच नाही कुणाचं की माझे पती जसे मला मिळाले ते असं नाहीच, म्हणजे कुठे असं असू शकते असं मला वाटतंय. मी चाललो एका वाटेने चालत राहिलो. मला माहीत नव्हतं की दिशा काय असेल, परंतु एक माहीत होतं की ज्या दिशेला जाईल त्या दिशा माझ्या असतील. मला वाटतं या दिशा शरण येतात जेव्हा तुम्हाला कामाची नशा असते आणि ही नशा असली पाहिजे. ही सकारात्मक ऊर्जा प्रत्येक तरुणाने घेतली पाहिजे. मला वाटतं डॉक्टर नारायणराव सोळंके हे नुसतं एक व्यक्तिमत्व नाही, ते एक रसायन आहे. हे रसायन असं आहे की जिथं जातं ते त्याचं होतं. मला वाटतं जावं त्याचं व्हावं आणि हे ज्याला जमतं तीच माणसं खऱ्या अर्थानं आदर्श असतात, वंदनीय असतात. आणि अशा या उत्तुंग विचाराच्या व्यक्तिमत्वाची मुलाखत आपणास आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज 1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज 1 महाराष्ट्र.